श्रीमद भगवत गीता एक पहिला अध्यायापासून 18वा अध्याय आता या क्रमाने आपण सुरू करणार आहोत. त्यापैकी सगळ्यात आधी हातामध्ये आहे पहिला अध्याय. एकूण श्लोक भगवद्गीतेचे किती आहेत? 700. आणि त्या 700 पैकी पहिला जो अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायामध्ये श्लोक किती आहेत? 47 श्लोक त्यामध्ये आहेत. त्या 47 श्लोकामध्ये काय आहे असं तुम्ही मला विचारलं तर महाभारतामध्ये भगवद्गीता आहे. मग तसंच ही भगवद्गीता महाभारत जे आहे त्या भगवद्गीतेमध्ये या पहिल्या अध्यायामध्ये शिरलेलं आहे. हे तुम्ही म्हणाले विचित्र वाटतं ऐकायला की महाभारत भगवद्गीतेत शिरलेलं आहे, कारण महाभारत सांगता सांगता भगवद्गीता सुरू झालेली आहे भीष्म पर्वाच्या 45व्या चॅप्टरमध्ये. त्यामुळे महाभारताचा काही भाग त्यात आलेला आहे. आणि तो भाग म्हणजे काय की संजयला धृतराष्ट्राने पहिला प्रश्न विचारला, तो धृतराष्ट्र त्यात आला म्हणून महाभारताबद्दल आपण बोलतो आहोत. आणि तो संवाद जो आहे पुढचा श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद तो संजय धृतराष्ट्रापर्यंत आणून पोचवतो आहे, म्हणून तो भगवद्गीतेचा पहिला अध्याय झाला. मग या पहिल्या अध्यायात नेमकं काय आहे तर पहिल्या अध्यायामध्ये दुर्योधनाने द्रोणाचार्यांकडे जाऊन स्वतःच्या सैन्याचं म्हणजे कौरवांच्या सैन्याचं आणि पांडवांच्या सैन्याचं केलेलं धावतं वर्णन आहे. पहिल्याच अध्यायात श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. हे श्रीकृष्णा दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी जाऊन आपला हा रथ उभा कर. आणि दॅट इज द टर्निंग पॉईंट. जर पूर्ण गीतेमधला एक क्लायमॅक्स श्लोक जर असेल किंवा एक मूल श्लोक असेल जिथून भगवद्गीता खऱ्या अर्थाने सुरू होती, तो हा श्लोक आहे की अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की दोन्ही सैन्यांच्या मध्ये जाऊन आपला रथ उभा कर. मला दोन्ही सैन्यांमधले कोण कोण लोक ज्यांच्याशी मला लढायचं आहे ते बघायचं आहे, कारण तिथूनच त्याच्या मनात अंतर्द्वंद्व सुरू झालेला आहे.